नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मस्त असाल. तर इव्हनिंग झालेली आहे आणि आज आहे शनिवार आणि सकाळी आज दोघाही मुलांचे स्कूल नव्हते, त्यामुळे बराचसा माझा दुपारी आराम झालेला आहे. एरवीसुद्धा दुपारी थोडासा वेळ असतो माझ्याकडे, पण सध्या काय झाले, मुलांचे स्कूलचे टायमिंगसुद्धा थोडे बदललेत SSCची एक्झाम असल्यामुळे आणि दिवसभरात बराचसा जा करायला लागतो स्कूलमध्ये, त्यामुळे थोडासा वेळ जो आहे तो कमी पडतो आणि थकायलासुद्धा होतं. तर इथे माझ्यासाठी मी चहा ठेवले आणि प्रज्ञेला आणि लोलोला लागली होती भूक, तर लोलोला मी डोसे बनवून दिले खायला आणि प्रज्ञेला खायचं होतं चटपटीत. नॉर्मली त्याला कसं असतं, संध्याकाळचं ना काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, म्हणजे नॉर्मलपेक्षा थोडं काहीतरी वेगळं. तर माझ्याकडे थोडे सॉसेस होते आणि फ्रीजमध्ये थोडेसे ब्रेड पण होते, जे मी काल सँडविच बनवून खाल्लं होतं, तर ब्रेडसुद्धा राहिले होते. तर ब्राऊन ब्रेड होते ते आणि त्याला असं इच्छा झाली की मम्मी मला काहीतरी छान असं मेयोनीज ब्रेड वगैरे बनवून दे. आणि मग माझ्या लक्षात आलं की फ्रीजमध्ये पनीरसुद्धा आहे थोडंसं, तर म्हटलं चला त्याचंच काहीतरी सांगड घालून मस्त असं एक छोटंसं मिनी पिझ्झा टाईप वगैरे बनवूया. तर तिन्ही सॉसेस म्हणजे रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस आणि त्यानंतर मेयोनीज असं मिक्स करून घेतलं. ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्ससुद्धा तुम्ही घालू शकता, मीठ घालायचं थोडंसं आणि हे ब्रेडवर छान स्प्रेड करायचं. आणि जर तुमच्याकडे कांदा टोमॅटो वगैरे जर खात असतील मुलं तर तुम्ही टाकू शकता, किंवा नुसतं हे स्प्रेड करून त्याच्यावर चीज ग्रेट करून दिलं तरी चालेल. तर इथे प्रज्ञे कांदा टोमॅटो वगैरे खातो आणि थोडंसं पिझ्झा लुक येण्यासाठी मी ते कट केलं. कांदा टोमॅटो छान परतून घेतलं मी तव्यावरती आणि पनीरचे जे पीसेस आहेत ते सुद्धा परतून घेतले. त्यानंतर ब्रेड गरम केला, त्याच्यावरती हे सॉस स्प्रेड केला आणि हे सगळं साहित्य म्हणजे कांदा टोमॅटो आणि पनीर जे आहे ते सुद्धा स्प्रेड केलं. थोडंसं वरून चिली फ्लेक्स टाकलं. माझ्याकडे ऑर्गॅनो काही नव्हतं, त्याच्यामुळे ते मी स्किप केलेलं आहे. आणि छान चीज जे आहे ते ग्रेट करून मस्त असं आपल्याला छोटासा मिनी पिझ्झा रेडी आहे. तर आज मला ना केसांसाठी ऑइलसुद्धा बनवायचं आहे, तर ते सुद्धा मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि 2 दिवसानंतर म्हणजे जवळजवळ बुधवारी शिवरात्री आहे, तर मला देवांसाठी थोडेसे कपडेसुद्धा आणायचे होते नवीन. तर मी काल रात्री घेऊन आली, पण तुमच्यासोबत शेअर करायचं राहून गेलं. ॲक्च्युली मी नवीनच कपडे माझ्या घरीच मी बनवणार होती, मशीनवरती स्टिच करून. पण त्याचा कपडा मी विचार केला की जर मी विकत घ्यायला गेले असते ते कपडा, तर तो कपडा थोडासा महाग पडला असता, कारण आपल्याला इतका काही यूज होत नाही. आपण जास्तीत जास्त 3-4 कपडे वापरतो देवांना. तर मी आता 2-2 जोड जे कपडे आहेत तर घेऊन आलेली आहे आणि आमच्या ओळखीच्या ताईंकडूनच आणते, त्यामुळे थोडे स्वस्तातही पडतात ते मला. तर ते घेऊन आलेले ते पुढे तुम्हाला दाखवते. लास्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केल्या काही मोटिवेशनल गोष्टी, तर तुम्हाला त्या कशा वाटतात, म्हणजे माझ्या व्लॉग थ्रू तुम्हाला त्या गोष्टी ऐकायला आवडतात का? तर मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. म्हणजे मी आता काय ठरवलं की प्रत्येक ब्लॉगमध्ये ना थोड्याशा मोटिवेशनल गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हे माझे एक्सपिरियन्स असणार आहेत. म्हणजे माझ्या 12 वर्षाच्या संसारातले किंवा माझ्या वयाच्या 35पर्यंत आलेले मला हे अनुभव असणार आहेत, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमच्या बाबतीतल्या बऱ्याचशा गोष्टी वेगळ्यासुद्धा असू शकतात, पण जर तुम्हाला आवडत असेल ना तर मी हे ब्लॉग तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की सांगा. तर तुम्हीसुद्धा ना म्हणजे कुठलीही गोष्ट नव्याने सुरुवात करण्याआधी स्वतःला एक पाऊल मागे घेता का? म्हणजे घाबरता का कोणत्याही गोष्टीला सुरुवात करण्यापासून? तर तुम्हाला हे माझे विचार ऐकून ना नक्कीच पटेल, की बघा कधी पण ना आपण कुठलीही गोष्ट करण्याआधी आपल्या म्हणजे नवीन सुरुवात करण्याआधी प्रत्येक वेळेला ना मनामध्ये आपल्या काय भीती निर्माण होते, की निगेटिव्ह गोष्टी पहिल्या येतात. म्हणजे कुठलीही गोष्ट आपल्याला करायची असेल, म्हणजे सिंपल एक गोष्ट सांगते बघा. जर आपल्याला एखादा ना बिझनेस चालू करायचा असेल, छोटासा बिझनेस, तर आपल्या मनात सगळ्यात पहिल्यांदा काय येतं, की तो बिझनेस चालेल का? त्याला कस्टमर्स येतील का? मग तो आपला जो काही मटेरियल असेल, माल असेल, तो विकला जाईल का? म्हणजे तुम्हाला ना सुरुवात करण्याआधी ना निगेटिव्ह गोष्टी पहिल्या मनात येतात. तर मला असं वाटतं ना, की कुठलीही गोष्ट सुरुवात करण्यापूर्वी ना आपण निगेटिव्ह गोष्टींचा पहिला विचार नाही केला पाहिजे, तर पॉझिटिव्ह गोष्टींचा पहिला विचार केला पाहिजे, की मला माझे कस्टमर कसे गेन करता येतील. मी कुठली मार्केटिंग पॉलिसी ठेवू म्हणजे माझे कस्टमर गेन होतील आणि मी हे करूच शकते, हे मनाशी आपण का नाही ठरवत? म्हणजे बघा, मी तुम्हाला माझ्या बाबतीतलं सांगते. मी जेव्हा जॉब सोडला, म्हणजे माझं दुसरं बाळ झालं त्याच्यानंतर मी 9व्या महिन्यामध्ये जॉब सोडला. अगदी 9 महिने मी जॉब करत होते. 9th मंथपर्यंत जॉब करत होती. त्याच्यानंतर मग मी थोडं एक 15 दिवस घरी राहिली आणि मग माझी डिलिव्हरी झाली. त्यानंतर पुढचे काही महिने थोडासा रेस्ट केला मी. त्यानंतर मग मला असं वाटायला लागलं, की आता पुरे झाला आराम, की आपल्याला आता काहीतरी करायचं आहे. घरी बसल्या का असेना पण काही ना काही करता येईल, असं करूया आपण.
मग मी ठरवलं की मी एक यूट्यूब चॅनल चालू करणार. तर जेव्हा पण मी यूट्यूब चॅनल चालू करायचा विचार केला मनात, तर सगळ्यात पहिल्यांदा माझ्या डोक्यात आलं की अ, म्हणजे मला असं वाटलं की माझे मिस्टर जे आहेत ते मला होकार देतील या गोष्टीसाठी. पण मी जेव्हा विचारलं त्यांना, तर त्यांनी सुरुवातीला आधी नकार दिला मला. म्हणजे बघा, मी पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार केला की मला होकार देतील, पण त्यांनी मला निगेटिव्ह नकार दिला. मग मी त्यासाठी ना 2 दिवस त्यांच्याकडे प्रयत्न केला. त्यांना मी माझ्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर त्यांनी 2 दिवसांनी ना मला होकार दिला त्या गोष्टीसाठी, की "तू कर म्हणून. तुला करायची इच्छा आहे तर तू कर." म्हणजे बघा, मी त्यावेळेला ना जर असा विचार केला असता, की नाही मला जमणारच, माझे मिस्टर नाहीच बोलतील, मग मी त्यासाठी प्रयत्नच नसता केला, तर मग ती गोष्ट मला करताच आली नसती. माझ्या मनाचा निश्चय ठाम होता, की मी ही गोष्ट करू शकते. त्यामुळे कदाचित त्यांनीसुद्धा मला ना या गोष्टीला होकार दिला. तर इथे बघा, मी ना हे ऑइल जे दाखवते तुम्हाला, कोकोनट ऑइल, जास्मिन आहे. तर हे माझ्या पुतण्याने आणलेलं आहे केरळवरनं. तो केरळला गेला होता, तर तेव्हा त्याने आणलेलं आहे. तर सध्या तर मी आता हेअर ऑइल बनवण्यासाठी नॉर्मल घरातलं जे पॅराशूट आहे तेच वापरलं आहे. पण लवकरच हे वापरणार आहे मी, आणि हे प्युअर आहे केरळवर. तुमच्या इकडे सुद्धा कोण असं जाणार असेल किंवा जात असेल तर नक्कीच इथून तुम्ही मागवू शकता. कारण प्युअर गोष्टी वापरल्या ना तर केसांवरती अजून छान परिणाम दिसून येतो. असो, तर मी म्हणत होते, की मी तेव्हा नकार जर आधीच मनात विचार केला असता, तर मला होकार कदाचित मिळालाच नसता. म्हणजे ती गोष्ट माझ्या मनातच राहून गेली असती. कदाचित पुढे जाऊन त्याने होकार दिला असता, पण मी जर प्रयत्नच केला नसता, तर ती गोष्ट माझी कधीच सुरुवात झाली नसती. आणि तुम्हाला सांगते, मी जेव्हा माझं यूट्यूब चॅनल चालू केलं ना, तर अगदी माझं बाळ 6 महिन्याचं होतं. मी त्यावेळेला असा विचार केला असता, की माझं बाळ खूपच लहान आहे, मला जमणारच नाही, मला वेळच मिळणार नाही, मला कसं होईल असं. हा सगळा विचार केला असता, तर मग माझं यूट्यूब चॅनल मी कधीच चालू करू शकले नसते. मी 6 महिन्याच्या लहान बाळाला सांभाळून घरामध्ये आम्ही 6 माणसं होतो त्यावेळेला. त्यांचं सगळं आवरून माझं यूट्यूबचं काम पण मी हळू चालू केलं होतं. म्हणजे मी सुरुवात केली. आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. मी अजून YouTubeमध्ये सक्सेसफुल नाही आहे, मला माहिती आहे. तरीसुद्धा मी सांगते, की माझ्या मनाला कुठेतरी वाटतं, की कधी ना कधीतरी माझं चॅनल सक्सेसफुल होईल, मॉनिटायझेशन होईल. मीही घरबसल्या छोटंसं का असेना अर्निंग करू शकेन. तर हा माझ्या मनातला ठाम निश्चय आहे. त्यामुळे ना मी माझं बाळ 6 महिन्याचं असताना यूट्यूब चॅनल चालू केलेलं, आणि आज माझं बाळ ना जवळ-जवळ 3 वर्षाचं झालं आहे, तरी पण मी सतत त्याच्यावरती काम करत आहे. मी कुठेही थकलेली नाही आहे किंवा कुठेही मी माघार घेतलेला नाही आहे. कुठेही मला असं वाटत नाही, की माझं चॅनल सक्सेसफुल होत नाही आहे किंवा मॉनिटायझेशन होत नाही, व्ह्यूज चांगले येत नाही, सबस्क्रायबर वाढत नाही, म्हणून मी माझं चॅनल बंद करावं, असं माझ्या मनात कधीही विचार आलेला नाही आहे. कारण मला असं वाटतं, की एक ना एक दिवस मी ही गोष्ट नक्की करेन, साध्य होईल ही, भले त्याला थोडासा वेळ लागेल. तर तुम्हीसुद्धा ना या गोष्टी करताना ना मनात निगेटिव्ह गोष्टी कधीच आणू नका, थॉट्स कधीच आणू नका. फक्त सुरुवात करा. एक पाऊल उचलून तर बघा. नक्कीच काही ना काही पुढे तुमच्या आयुष्यात चांगलं लिहिलेलं असेल. आणि मला असं वाटतं ना, की प्रत्येक स्त्रीने, म्हणजे ती होममेकर जरी असली ना, तरी तिनेसुद्धा ना थोडंफार का असेना अर्निंग स्वतःच्या केलं पाहिजे. म्हणजे स्वकष्टाचे 4 पैसे तरी आपल्याकडे असले पाहिजेत. कितीही आपला नवरा चांगला असला, घरामध्ये चांगला सपोर्ट असला, फायनान्शियली आपण स्टेबल असलो, तरीही मला असं वाटतं, की 4 पैसे आपण नक्की कमवले पाहिजे. तुमचं या बाबतीचं काय मत आहे मला नक्की सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. मी फक्त एक तुम्हाला उदाहरण दिलं, की मी तेव्हा जर विचार केला असता, की माझ्या घरात 6 माणसं आहेत, त्यांचं मला करायचं आहे, बाळाचं करायचं आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे, तर मी कधीच माझं यूट्यूब चॅनल चालू करू शकले नसते. पण मी त्यावेळेला तो विचार न करता पॉझिटिव्ह विचार केला, आणि मला जे हवं आहे ते मी सुरुवात केली. तर तुम्हीसुद्धा नक्की सुरुवात करा. कुठलीही नवीन गोष्ट करायच्या आधी नक्की घाबरू नका, सुरुवात करा फक्त. बघा मग काय जादू होते ती. तर हा नेक्स्ट डे मॉर्निंगचा व्लॉग आहे. आज आहे रविवार, आणि कालचा तुमच्यासोबत व्लॉग मी इव्हनिंगचा शेअर केला. बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्या. हेअर ऑइलसुद्धा छान लावलं होतं रात्री मी, आणि सकाळी वॉश केलं. आणि तुम्ही इथे बघताय की मी बॅग भरते. त्याचं रिझन असं आहे, की मी चालले माझ्या माहेरी, आईकडे चाललेली आहे. जसं की मी सांगितलं, की आई लवकरच गावावरनं येणार होती, तर ती आलेली आहे. आणि मीच तिला बोलवत होती इकडे, पण तिचं असं झालं, की तिची थोडीशी तब्येतही बिघडली. मग ती म्हणाली, मुलांना घेऊन तूच ये. आणि मी काही जायचा माझा असा काहीच प्लॅन नव्हता. अचानक तिने सकाळी कॉल केला, की तू ये म्हणून, आणि खूप जबरदस्ती केली. त्यामुळे मग फायनली मी सगळं माझं आवरून घरातलं निघाली. जर माझं आधी ठरलेलं असतं ना, तर मी बरीचशी कामं रात्रीच आवरून घेतली असती. अगदी सकाळी लवकर मी निघून गेली असती तिच्याकडे. पण उशिरा ठरलं सकाळी, त्यामुळे मग मला आवरताही आलं नाही. तर मग असं लेट झालं थोडंसं, त्याच्यामुळे मग आत्ता जवळजवळ 12 वाजलेले आहेत. मी आता निघायची तयारी करते. म्हणजे जवळजवळ सगळं माझी कामं, कपडे वगैरे सगळं झालं होतं. लादी वगैरे पुसून सगळी कामं झाली होती.
आणि ह्यांच्यासाठी स्वयंपाकसुद्धा बनवून झाला होता, कारण हे येणार नव्हते, ते इथेच राहणार होते. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा स्वयंपाक बनवून घेतला. तर सगळं आवरून आता मी निघत आहे आणि मुलांना घेऊन जायचं आहे, ट्रेननी जायचं आहे. त्यामुळे मग म्हटलं चला की आपण लवकर निघायचा प्रयत्न करू, कारण मुलांना 2 घेऊन जायचं म्हटलं की गर्दी नंतर मग ट्रेनला वाढते. आणि आधी ठरलेलं आमचं की रिक्षाने किंवा टॅक्सीने जायचं, पण म्हटलं त्याला पण थोडासा वेळ जास्त लागतो, ट्रेनने अगदी झटपट पोहोचून जाऊ. तर फायनली बघा आम्ही पोहोचलेलो आहोत आईकडे. आणि मग संध्याकाळी ना आम्ही इथे मंदिरात गेलो. गावदेवी मंदिर म्हणून आहे आईच्या इथे, तिकडे पाया पडायला गेलो आम्ही. मी जास्त काही व्लॉग वगैरे शूट केला नाही इथे, कारण जे नेमक्या गोष्टी होत्या तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या त्याच फक्त दाखवल्या. आणि इव्हनिंगला बघा मी इथे ना मस्त असं ना पनीरची भाजी बनवत होती. तर पनीरची ग्रेव्ही भाजी खायची होती भावाला आणि प्रज्ञेलासुद्धा खायची होती. सो ते घेऊन आले ते मी पनीर आणि त्याची भाजी बनवत होती. अगदी सिंपल अशी जी आपल्या हॉटेलमध्ये वगैरे मिळते ना पनीर मसाला, तशा टाईपची भाजी होती. प्रज्ञेलासुद्धा खूप आवडली आणि भावालासुद्धा माझ्या प्रचंड आवडली. आणि खूप सिंपल पद्धतीने साधंसं वाटण, त्यानंतर इथे पनीर आणलं होतं पाव किलो, तर ते छान बनवलं. जनरली काय होतं ना, मी जेव्हा ह्या गोष्टी बनवते ना तर मला इतका खाव्याशा वाटत नाहीत, पण इतरांना फार खाव्याशा वाटतात, आवडतात त्यांना. तर इथे बघा माझी भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. ते बघू शकता मस्त अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि सगळ्यांना घरी आवडली. सगळ्यांनी आवडीने खाल्ली. त्यानंतर मग थोडंसं आम्ही मस्त असं टाईम स्पेंड केला, फॅमिली टाईम. आणि प्रज्ञाचं स्कूल जे होतं ना मंडेला, तर ते आफ्टरनूनला होतं. त्यामुळे आम्ही मग सकाळी निघायचा विचार केला, की सोमवारी सकाळीच निघू आपण मस्त असं. आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. त्यानंतर आमची लोलोची मस्ती चाललेली. असा माझा आजचा व्लॉग होता. आय होप तुम्हाला तो आवडला असेल. व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझे मोटिवेशनल गोष्टी कशा वाटतात त्यासुद्धा सांगायला विसरू नका. चला पुन्हा भेटू एक छानशा व्लॉगसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आता आपल्याला घरचे व्लॉग पाहायला मिळतील. इथले व्लॉग काही मी पुढे कंटिन्यू केलेले नाही आहेत. तर चला पुन्हा भेटू.